तर नमस्कार मित्रांनो, आता बैलांना पाहतो सकाळचं पाणी. बोल, लय थंड पाणी असेल का नाही सरजा? थंड आहे राव, पण पितोय बैल. शिवान महागारी चल. हे शिवन चल. चिमणी चिमण्या चल. लई शियाडा बैल इथं बाहेर बांधलेले. ते सरजा हात थांब. बैलाला आणले गवत खायला. मोत्या आता रेग्युलर झाले व्यवस्थित, ठीक. आता मस्त झालंय. स्टॅलिन सोडली आता चरायला, आणि एक एक गुरं सोडायचे चरायला. पप्पा गेलेत वरचे गुरं आणायला, म्हणजे वरच्या गोट्यातले, आणि आईन मी सोडतो तिथले खालच्या गोट्यातले गुरं. मला तर असं वाटतंय गंगा गाभण राहिली असं वाटतंय, पण आता काय माहीत नाही. आई सोडू की कडचे सोडते. गंगा थांब, महाग सरक. ह्याला बिरडं फोडणं म्हणतात बरं का. म्हणजे ह्या दोरीतून ही दोरी, ही गाठ आहे ना, तर ह्या गाठीतून छोट्याल्या दोऱ्या साईड निघायच्या, तर ह्याला बिरडं फोडणं असं म्हणतात. गंगाचं शुभश्री हाय, शुभश्री. वरच्या शेडमधले गुरं तर आले चरायला. हे गंगा चल हाय. लयच उशीर गेला आणि गुरं सोडायला. लोडणं जरा वर बांधायचं ग. ते वृंदाच लोडणं तसं कोण बांधलंय का? तसंच पाहिजे, तसंच पाहिजे पप्पा खाली. बर, आणि देवशेनी. बर बर चालतंय. चल वृंदा आहे. थोडे आधी सोडले असते, चिपाड खाल्ले असते ना त्यांनी. आई जाऊ दे, आता नंतर खातील. बैल खात आहेत गवत. आणि आज हिरे आहे ना, तर हिऱ्या पप्पांनी खिलरीसोबतच डाळिंबाच्या शेतात चरायला बांधलाय. मग पप्पा सकाळी त्याला खिलरीसोबत घेऊन गेले, त्यामुळे गवत फक्त बैलांनाच टाकले. आणि कालचा थोडासा घाट शिल्लक हिऱ्याचा तिथं, मग तेव्हाच त्याला संध्याकाळी आल्यावर टाकता येईल. नाही तर मग त्यासाठी मी ताजं बी आणेन तो घास बैलांना टाकून. आता मी बोर चालू करून येतो छोटा, आपला घरी पाणी भरायचा. आता पहिल्याच बटनातही नाही चालू होत राव बोर. हा काटा हालायला पाहिजे. त्याला व्होल्टेजच नसते दिवसा. आपल्याकडची लाईटच कशी आहे काय माहिती. चला असाच झटून झटून मी ह्याला चालू करतो. बराच वेळ झटून हा काटा इथं गेला, 10च्या पुढं गेला, म्हणजे बोर चालू झाला. म्हणजे स्टार्टर तर चालू होतोच, पण काटाच पुढं गेला ना, म्हणजे बोरने पाणी उघडलं. हे मोटर फिरायला लागली. हे बघा इथे एक टिपका टिपका थोडं थोडं पाणी पण गळते बोरमध्ये. इकडं चाललं आपल्या गांडोळाच्या बेडवर पाणी मारायचं. आधी पाणी मारून घेतो, मगच घरी पाणी जोडायचं. आणि आईला मात्रेची सोयाबीन वगैरे धुवायची वाटते, तिकडं पण पाणी देता येईल मग नंतर. आधी ह्याच्या मारून घेतो थोडं थोडं. आता जास्त पाण्याची मारायची गरज नाही. एक 20 लिटर पाणी जरी 2 बेडवर मारलं ना, तरी पुरेसं होतं ह्या बेडला. आता इकडे टाकली नेपेरची कुट्टी आणि वैरणीची कुट्टी, दोन्ही मिक्स जरशा गायला. हा इकडं हरण्याला टाक ना त्यातलीच का. हाय आणखीन आहे 2-2.5 कॅरेट वाटते तिथं कुट्टीचे. हिला पण ह्याच्यातच खायला टाकले. आणि कुट्टी संपली आता, फक्त तेवढीशी वैरणीची बाकी आहे. बैलांना तर गवतच टाकणार आहे, गवत आणि घास. मित्रांनो, इथून पुढे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, कारण दोन्ही दिवसाचे व्हिडिओ फार छोटे झाले होते. तर नमस्कार मित्रांनो, बैलांना ठेवली आणि वाड्याची कुट्टी, ऊसाची वाड्याची कुट्टी. काल व्हिडिओ बनवला नव्हता, तर काल आपण वाडा आणले. तर गवळ्याला पण वाड्याची कुट्टी ठेवली, सीताला पण वाड्याची कुट्टी ठेवली. ती आता तिला खुराक ठेवलंय, आणि गौरांगचं वगैरे खाऊन झालंय. आणि सीताला पण खुराक ठेवले. त्याच्यात आतापर्यंत तिला आपण खपरी पेंट देत होतो, पण खपरी पेंट संपली, तर त्याच्यामुळे तिला फक्त आपण गोळी पेंटच दिली. आणि बैलांना टाकली ऊसाची कुट्टी. हे सरच्या वर बघ, द्या तुला गाजर काय. चिमण्या थांब, ड्रामात टाकतो. हे इकडे चल. ह्या पारा नाही बरं, घ्यायला गाजर पण आहे घालून. हो, तर मित्रांनो, आज खिलरीला लोडणं बांधलंय गळ्यात. कारण की तुम्हाला सगळ्यांच्या कमेंट येत होत्या तिला चरायला सोडा, चरायला गुरांमध्ये सोडा. तर आज बघू ती जाती का चरायला. मला तर कन्फर्म वाटतं ती जाणार नाही. म्हणजे निगेटिव्ह नाही बोलत, तिची खोड मला माहिती आहे. ते अर्ध्यातून परत येणार. आणि होतं काय, ह्या गुरांचा ग्रुपिंग जमलेला आहे, त्याच्यामुळे सगळे मिळून तिला मारतात, सगळेच तिला मारतात. मग त्याच्यामुळं ती गुरात थांबणारच नाही. तरी बघू आजच्या दिवस सोडून. आता खिल्लेरी आज लय दिवसातून चालली ना, त्याच्यामुळे ते सोबत दावा द्यायचे. खिल्लेरी चल.
आणि आज गावरांगच्या गळ्यातलं लोडणं काल हरपलं ना, तर गावरांग रिकामाच आहे. चल खिलरी. ते बघा तो खालचे गोट्यातले जनावर पण सोडलेत. तर तो 1 नंबरला आहे ना, नाही 2 नंबरला गावरांग रिकामाच चालतोय. काल त्याचं लाकूड हरपले त्याच्या गळ्यातलं. हो. तर त्याच्यामुळे आता गुरं चालली चरायला. ही काबरी सगळ्यात म्हातारी गाय, ती सुद्धा खिल्लरीला मारते. तेव्हा खिल्लरी कशी महाग ओढते, बळच न्यावं लागते. पुढं चलत नावा ती तिरकी कुठं शिरती, बाजूला शिरती अशी. आता ह्यांना टाकली कुट्टी खायला हिरवी. ह्याला मी थोडा वेळ तिकडं उन्हात बांधलं होतं बरं का. आता परत सावलीत आणलंय पाणी पाजून. थांब नाही तर पाटी तर ठेवती ना, तू सांडतोस पाटी. मग तेव्हा पाटी सांडतो ना, तर त्याच्यामुळे पाटीचा अर्धा भाग मी हे अँगलच्या खाली लावलाय. म्हणजे त्याला पाटीच ओढता येत नाही बाहेर. नाहीतर तो लगेच पाटीत पाय देतो, नाही तर पाटी सांडितो. त्यांनी काल त्याला पाटी ठेवलं होतं ना, पाटी अशी इथं तोंडात पकडून अशी वर उलटी केली होती त्यांनी. बघता ना बटाटे एवढं वाढलंय ना की लाईन एकमेकाला चिटकल्यात. म्हणजे यावर्षी आपण अंतर पण कमी ठेवलं होतं दोन्ही लाईनमध्ये, पण बघा ना ह्या लाईन चिटकल्यात. आणखीन 15 दिवसांनी तर मध्ये काहीच दिसणार नाही. म्हणजे एकदम लाईन चिटकून जाते. म्हणजे झाडाला झाड. ह्याला लवकरच माती लावून घ्यायची आपल्याला ह्या बटाट्याला. आणि केळीच्या झाडातून ह्यातून आल्यात केळी बाहेर. किती फण पडलेत? 1 2 3 4 फण पडलेत सध्याला. आणखीन 2 फण पडतील. हे बघा ह्या केळीच्या खाली एक इकडनं. आज तर दिवसभर काय नाही, मी नुसतं गुरांना खायलाच टाकतोय. आज काही एवढं म्हणजे शेतातलं काही काम नव्हतं. घरी फक्त गुरं सांभाळायचे. ह्यांना सकाळी एकदा पाणी पाजले, परत खायला वगैरे टाकलं. परत 5:30 वाजता एकदा पाणी पाजायचं. हिऱ्याला बैलाला सगळ्याला डबल एकदा पाणी पाजायचं. हे जरशा गाया वगैरे. हे जे आज ही 3ऱ्यांदा जागा बदलली. परत संध्याकाळी झालं त्याच्या जागेवर शेडमध्ये बांधायला 4थ्यांदा जागा बदलावी लागते. हे जे आज बैलांना बाहेर बांधलंच नाही, कारण की वाड्याची कुट्टी खायला होती ना, म्हणून मग त्यांना जागेवरच राहून दिले. आज बैल जागेवरच आहे त्यांच्या. तर हे गुरं संध्याकाळचं कुट्टे वगैरे खात आहेत. हे हरण्याला पाणी पाजले मी, हिऱ्याला पाणी पाजून बांधले. आणि खिल्लरी आज लई दिवसातून चारायला गेली ती. तर खिल्लरी सगळ्यात लवकर पुढं आली. सरून गुरं आणखीन महागच आहेत, पण ती लवकर आली. ती काय गुरामध्ये राहत नाही पण राहिली असं दिवसभर. आता आली लवकर ती. चल, तिला सोबत दावा पण नेलं होतं.